नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. सकाळचे वाजता आहेत 2 आणि आता आज आपण निघालोय पुण्याला. कारण की 2 दिवस आपण पुणे श्रीरामपूर करतोय आणि आज परत आपण पुण्याकडे चाललोय. तर कारण असं आहे, की आहे परवा आपल्या बाप्पाचं विसर्जन आणि विसर्जनानिमित्त आपल्याला पुण्याला जायचंय. कारण की पुण्यातले परत आपण जसं आगमन सोहळा बघितला, तसं आपल्याला विसर्जन देखील बघायचं आहे. त्यानिमित्ताने आपण पुण्याला चाललोय. अजून एक कारण असं आहे, आपल्या भावाचं आहे मंडळ तुळजापूरमध्ये. तुळजापूर तुम्हाला माहिती असेल छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आणि त्या मंडळाचा आहे आज महाप्रसाद सत्यनारायण सोहळा. तर त्याने देखील आपल्याला बोलवले. त्यामुळे तिथं पण आपण जाणार आहे. आणि आज आपल्याकडे कोणतीही फोर व्हीलर नाहीये, आपण कोणत्याच बसने जाणार नाहीये, कशाने जाणार नाहीये. आज आपल्याकडे आहे. थांबा तुला दाखवतो. ही आपली इथं बॅग आहे. सगळं रेडी आहे. बॅग, गॉगल आणि आज आपण जाणार आहोत या गाडीवर. तर येस, आज आपण बाईक जाणार आहोत. आपण आज गाडीवर जाणार आहोत. तर आजचा प्रवास एक तर खूप भारी असणार आहे, खूप एक्साइटिंग आहे. पण आज एवढा खास प्रवास असणार आहे कारण की सोबत आज तुम्ही असणार आहात. इथून जास्त नाही, एक 200 किलोमीटर आहे. आणि निघायच्या आधी आपण ऑफिसला आलोय कारण की आपल्या बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी. कुठलंही काम करण्याआधी, कुठलाही प्रवास चालू करण्याआधी आपण आपल्या बाप्पाचा आशीर्वाद घेतो. त्यामुळेच आज आपण आलोय बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी. कारण की काय आहे ना, आपल्या ऑफिसचा आणि आपल्या घरचा जो गणपती त्या विसर्जनाला मी नसणार आहे. त्यामुळे आपण आजच बाप्पाचा आशीर्वाद घेतोय. या मूर्तीचा आपण आज निरोप घेतोय. बाप्पाचं म्हणणार नाही, आपण फक्त मूर्तीचा निरोप घेतोय. कारण बाप्पा आपल्यासोबत कायम असतात, कायम त्यांचा आशीर्वाद असतो. ही आपली बाप्पाची मूर्ती ऑफिसवरची, पुष्पक फार्मची. गणपती बाप्पा मोरया. आता जाऊन आपण पंपावर पहिले फ्युअलअप करू. फ्युअलअप करून आपण थोडीफार हवा वगैरे चेक करू कारण की लांबचा प्रवास आहे. हवा चेक करू, गाडीचं सगळं ठीक आहे का ते बघू आणि मग निघूयात आपण आपल्या पुण्याकडे यायला. आपण आलोय पंपावर. 490चा करा. 490 सगळं संपलेलं दिसतंय याच्यात. किती आलं? आता आपण आलोय मिस्टर ब्रँड मेन्स वेअरला. कारण की म्हटलं आपण एवढं लांब चाललोय आणि मित्रांना भेटून जायचं नाही म्हणजे पाप लागल, म्हणून म्हटलं चला मित्रांना भेटूयात. अरे तुझं कोणीच नाही. लॉक लावून कुठे गेले? तिथं बहुतेक भंडारा जाऊ, तिकडे गेले वाटतं. आता आपण आलो होतो मित्रांना भेटायला, पण हे गेले होते भंडाऱ्याला. आलेत पाहतो खाऊन. झालं का? कसा होता? शेर कसा होता रे? दुकान सोडून कुठं फिरताय? भंडारा भंडारा काही झालं तरी भंडारा सोडायचं नाही की नाही. मग